यानंतरची बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये रात्रीपासून संततधार पाऊस बरसतोय। नांदूर मध्यमेश्वर धरणातून 6000 क्युसेकनं विसर्ग करण्यात येतोय। गंगापूर, दारणा, भावलीसह धरणांमधून विसर्ग करण्यात येतोय। सोबतच हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे। त्यामुळे आता हातातोंडाशी आलेला घास या परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या हातून हिरावून नेलाय। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहे। किरण, आपण पाहतोय की नाशिकमध्ये सध्या मोठा पाऊस होतोय आणि धरणांमधून सुद्धा मोठा विसर्ग करण्यात येतोय। सध्या शेतकऱ्यांच्या शेतावरची काय परिस्थिती आहे आणि आता नेमकं पंचनामे कधी होणार आहेत? सिद्धेश, मागच्या काही दिवसांपासून नाशिक आणि जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचं हे नुकसान झालेलं आहे। पंचनामा करण्याचे सुद्धा काम चालू आहे। एकीकडे पंचनामा करण्याचे काम चालू आहे, पंचनामा झाल्यानंतर आणखी पाऊस होतोय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने नुकसान होत आहे। आता काल रात्रीपासून सुद्धा नाशिक आणि परिसरामध्ये संततधार पाऊस हे सुरू झालेला आहे। त्यामुळे बळीराजा आणखीन एकदा चिंतेत अडकलेला आहे, कारण जे आधीच नुकसान झालेलं आहे, आणखीन एकदा पाऊस चालू झालेला आहे। अगदी जे हातात आलेलं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं, आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात बसलेला आहे। कालपासून नाशिक आणि धरण पाणलोट क्षेत्रात देखील संततधार पाऊस सुरू झाल्याने गंगापूर असेल, दारणा असेल, असे जे नाशिकमधले वेगवेगळे धरण आहेत, या धरणातून आता पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। गंगापूर धरणातून आता काही वेळानंतर 2000 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे। त्यामुळे गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने दारणा धरणातून विसर्ग करण्यात येत आहे। नांदूर मध्यमेश्वर धरणातून सुद्धा मोठ्या प्रमाणात जवळपास 6000 क्युसेस इतका जो पाण्याचा विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातले जे वेगवेगळ्या नद्या आहेत, या नद्या दुसरी भरून वाहत आहेत। त्यामुळे लोकांनी सतर्क राहावे आणि या सगळ्या पावसामुळे मुख्यतः जो नुकसान आहे तो शेती पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे। त्यामुळे सरकारने लवकरात लवकर मदत जाहीर करावी, अशा पद्धतीची मागणी नाशिकमधून सुद्धा जे होताना बघायला मिळते। बरं, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।